हाय हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे संडे आणि संडे स्पेशल नॉनव्हेज काहीतरी झालंच पाहिजे. तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज छान असं गावरान चिकनची बिर्याणी आणि गावरान रस्सा असा झणझणीत त्यांनी बनवलं आहे. त्याच्यामुळे चला म्हटलं थोडंसं शेअर करूया. सकाळी नाश्ता वगैरे झाला, सकाळी पोहे बनवले होते आणि त्याचबरोबर सगळी कामंसुद्धा आटपली. संडे जरा उशिरा झालं थोडंसं, पण असो सगळी कामं घरातली झालेत आणि आत्ता वाजलेत 11. आज संडे स्पेशल म्हटलं चला चिकन बिर्याणी बनवूया. तर असं गावरान चिकन आणलेलं आहे, त्या चिकनचं हैदराबादी बिर्याणी बनवणार आहे आणि गावरान चिकनचा झणझणीत रस्सा तर झालाच पाहिजे आणि ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी खूप छान लागते त्याच्याबरोबर. पण हे सगळं जेवण बनवायच्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे हे जेवण कोण बनवणार आहे. तर लास्ट टाइम त्यांनी खेकडे बनवले होते आहोंनी, तर आज हे चिकन बिर्याणी आमचे आहो बनवणार आहे. हे बघा, मी म्हटलं थोडंसं तुम्हाला बोलूया. तर हे सगळं बनवायची म्हणजे तयारी वगैरे आम्ही करून घेतली आहे आणि आता पटकन होईल. तेल कढईमध्ये छान असं गरम करायला ठेवलं आहे आणि इथे कांदा कटिंग करून घेतलेला आहे. तो कांदा म्हणजे आपल्याला फ्राय करायचा आहे, कुरकुरीत असा फ्राय करायचा आहे, त्याच्यामुळे कांदा असा कापून घेतला आहे. तर हे आपल्याला बिर्याणीवर लेअर टाकण्यासाठी करण्यासाठी पाहिजे. त्यात इथे बघा गावरान चिकन घेतलेलं आहे. तर आता ह्याच्यामधलं मी पीस काढणार आहेत, ते थोडेसे पीस आपण छान असं गावरान पद्धतीचा रस्सा झणझणीत झालाच पाहिजे, कारण गावठी कोंबडी म्हटल्यावर खूप छान चव लागते. तर आता इथे एका बाजूला आहे ना पाणी गरम करायला ठेवले, तर त्याच्यामध्ये चक्रफूल, मिरं, लवंग आणि थोडी एक वेलची, तेजपत्ता हे सगळं काढलेलं आहे. तर आता हे पाण्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला. तर पाणी छान असं कढून द्यायचं आहे आणि बासमती तांदूळ घेतले, त्याच्यात तांदूळ धुवून ठेवते. तर हा हैदराबादी मसाला आहे ना, त्याचं पॅकेट आणलेलं आहे. तर ह्या पॅकेटची मसाला म्हणजे चांगलाच लागतो. ऑफकोर्स ते बाहेर असं भेटतो ना, सेम त्याच पद्धतीचा लागतो. तर कधी एमर्जन्सीसाठी हे पॅकेट आणा बघा आणि खूप छान लागते ह्याची बिर्याणी. तर हा असा मसाला आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक पॅकेट आहे पावडर, तर ती तुम्हाला दाखवते मी ना. आता हे चिकन आणलेलं आहे, त्याला मॅरिनेट करायचं आहे. तर हळद, मीठ, लिंबू टाकायचं. तर गावठी चिकन असतं ना, त्याच्यामध्ये तर सगळी हड्डीच असते. तरीसुद्धा मी त्याच्यातलं जे आवडतं ते पीस मी काढून घेतलेत. मऊ मऊ पीस असतात ते आपण कालवणामध्ये टाकणार आहोत. पण जे काय आवडतात ते मी निवडून घेतलेत आणि आता हे कालवणासाठी बाजूला करते आणि चिकन बिर्याणीसाठी बाजूला थोडं काढून ठेवते. चिकनची बिर्याणी करणार आहोत, पण आपण कुठली पण बिर्याणी किंवा व्हेज बिर्याणी करतो ना, त्याच्यावेळेस बासमती तांदूळ घ्यायचे असतात, त्याच्यामुळे भात सुट्टा होतो. आणि भात सुट्टा करण्यासाठी आपण एक जे वापरतो ना ट्रिक, म्हणजे पाणी गरम करायचं आणि हे जे गरम मसाला टाकून घ्यायचा, लिंबू थोडासा पिळायचा, थोडंसं तेल टाकायचं. हे तेल टाकून आणि त्याच्यानंतर उकळी छान येऊन द्यायची आणि त्याच्यात तांदूळ टाकायचे, म्हणजे त्याच्यामुळे भात अगदी सुट्टा फडफडीत होतो आणि त्याच्यामुळे खूप छान अशी आपली बिर्याणीसुद्धा दिसते. त्याच्यानंतर मी इथे एक मिरची टाकली, 1 किंवा 2 मिरची टाकायची, खूप छान लागते त्याच्यामुळे पण चव. आणि आता मी तेल गरम झालेलं आहे. तेल गरम झाल्यावर हा कांदा जो कापलेला आहे तो तेलामध्ये टाकून असं कुरकुरीत तळून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मोठीच केलेली आहे आणि छान असं आपल्याला कुरकुरीत कांदा पाहिजे, त्याच्यासाठी आहे ना आता हे छान असं मी कुरकुरीत तळून घेते. भात शिजण्यासाठी मी पाण्यामध्ये अंदाजे आपण मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान उकळी येऊन द्यायची. तांदूळ स्वच्छ धुतलेत. आता या पाण्याला उकळी आल्यावर भात शिजवायचा आहे. आज हे करतात आमचे चिकन बिर्याणी. आज काय तुमच्या हातची स्पेशल चिकन बिर्याणी ना? हैदराबादी संडे स्पेशल. हे बघा छान स्वच्छ धुतले आणि ह्याच्यातलं कालवणाला पण काढलं आहे हे अर्ध. थोडंसं आपल्या पद्धतीने रस्सा छान लागतो त्याच्यामुळे, आणि हे बिर्याणीसाठी काढलं आहे. गावठी चिकन खूप छान लागतं चवीला. आणि आता हे कांदा फ्राय करतात आपल्याला भातामध्ये वरती टाकायला. खूप दिवसांनी बनवली ना हो रेसिपी आज. कांदा फ्राय करताय का? सगळी तयारी ऑलरेडी केली आहे त्यांनी, गोल्डन करायचा.
कधीतरी वेगळी छान लागते ना, त्याच्यामुळे ह्यांना आज कामाला लावले. गोल्डन हळद मीठ लावून घेऊ. दही टाकायचंय का? दही टाकायचं, लवकर बनवायचं. पहिला आपण हे फ्राय करूया, लवकर मग नंतर टाकूया. आता ह्याच्यामध्ये दही आणि मसाला मिक्स करून घेऊया, मीठ वगैरे. हैदराबादी बिर्याणी मसाल्याचं पॅकेट आहे, म्हणलं बघूया ह्याची टेस्ट कशी लागते. आपण तर घरी बनवतोच. तर आता हा मसाला मिक्स करायचा ह्याच्यामध्ये. हा मसाला भेटतो असं. पहिलं कांदा काढूया. आता झालाय ब्राऊन. बस हे बघा मस्त असं लाल कुरकुरीत झालाय. गॅस बंद केला नाही आता करपणार, म्हणून ते फास्ट गॅसवरच करायचं म्हणजे कुरकुरीत होतो. असा लाल झालाय आपला कांदा. पाण्याला उकळी आली. हा पण पॅकेटमध्ये मसाला भेटतो, आपण टाकायचा. हे बघा. किती ग्राम आहे हे मसाला? 75 ग्राम. 75 ग्राम मसाला आहे. आणि आपली 1 किलोची आहे छोटी कोंबडी. 800 ग्राम. 800 ग्राम आहे आपली कोंबडी. काश्मीरी मसाला याच्यात दोन्ही पाऊच टाकले. मध्ये पण पावडर असते ती पण टाकली कलरसाठी. आणि कलरची काश्मीरी कलरची मिरची आहे, कारण कलर ह्याच्यात नसतो ना. हे लगेच बनवायचं म्हणून दही टाकायचं. आपण मॅरिनेशन आपण आपल्या चिकन बिर्याणीला करतोच, एरवी बिर्याणी बनवतो तेव्हा. बस मग पूर्ण रेडीमेड मसाला आहे म्हटल्यावर हे ठेवून देते कोशिंबीरला. ते टाक. बस छान अशी उकळी आली पाण्याला. गॅसची फ्लेम मोठीच केलेली आहे आणि भात असं तांदूळ टाकून छान असं आपल्याला सुटसुटीत शिजवायचं आहे. त्याच्यामुळे जास्त वेळ शिजवायचा नाही. थोडंसं एक भाताचं शीत काढून बघायचा. अर्धा कच्चा झाला ना तर तो बंद करायचा आहे आणि पाणी नितळून छान आपण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे तो सुटसुटीत असा होतो. तर अर्धा कच्चा झाला पाहिजे मेन, म्हणजे जास्त भाताचा गाळ झाला तर मग बिर्याणीला मज्जा येत नाही. तर आता छान अशी मोठ्या गॅसवर बघा भात असा मस्त फुलतोय, शिजतोय. तर जास्त पण हलवायचं नाही, खूप असं व्यवस्थित अलगद हाताने हलवायचं आहे, त्याच्यामुळे नाही तर तुकडे पडतात. तर एका बाजूला कढई गरम करायला ठेवली आणि दुसऱ्या बाजूला आपला मस्त असा 2-3 मिनटात भात शिजला जातो, अर्धा कच्चा असं म्हटलं तसं. तर बघू शकता हे बघा लांब लांब असे तांदूळ दिसतात आहेत. आणि कढईमध्ये आता आपल्याला कांदा चिरलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर आपलं जे मॅरिनेशन केलेलं आहे ते आपण चिकन शिजवून घ्यायचं आहे. आपण घरात असं चिकन बिर्याणी वगैरे बनवतच असतो, पण हैदराबादी चिकनचा जो मसाला भेटतो ना तो साध्या आणि सोप्या पद्धतीने लवकर होणारा असा मसाला आहे. त्याच्यामुळे काही असं जास्तच पसारा पसारा करावा लागत नाही आणि पटकन अशी टेस्टी बिर्याणी होते. तर आज करत होतो, म्हटलं चला व्हिडिओ शेअर करावा. तर आता छान असं त्याच्यामध्ये कांदा लालसर परतून द्यायचा आहे. त्याच्यात आलं लसणाची पेस्ट पण टाकली जे मॅरिनेशन आपण केलेलं आहे. आणि आता हे थोडं शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यात जरासुद्धा पाणी नाही टाकायचं आहे, वाफवून घेतल्यासारखं शिजवायचं आहे. जास्त पाणी तुम्हाला लागलं तरच थोडंसं पाणी टाकू शकता, पण आपल्याला जास्त ग्रेव्ही बनवायची नाही आहे. जास्त म्हणजे पातळ असं गावरान कालवण आता आपण बनवणारच आहोत, पण बिर्याणीला कसं थोडं सुक्कच लागतं. तर आता कांदा छान लालसर परतून झालेला आहे. आपण चिकन टाकून त्याच्यामध्ये जो मसाला लागलेला आहे त्यापुरतीच थोडंसं पाणी टाकले आणि छान असं 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे.
परतल्यावर असं तेल बघा छान असं सुटतोय आणि त्याचबरोबर सुगंध पण इतका छान सुटतोय ना. तर हे आपण आता वाफवून घेऊया, शिजवून घेऊया. तर एका बाजूला आपला भातसुद्धा सुटसुटीत असा शिजलेला आहे. तर त्याचं पाणी काढून चाळणीमध्ये घ्यायचं आहे आणि नितळायला ठेवायचं आहे, म्हणजे सुटसुटीत होतो जसं मी म्हटलं. आणि त्याच्यामध्ये ना तुम्ही जे आपण गरम मसाला टाकलेला आहे तो बाजूला काढू शकतो किंवा जरी ठेवला तरी चालतो. तर आता हे सगळं असं छान होईपर्यंत, चिकन शिजेपर्यंत आपला भातसुद्धा असा सुटसुटीत मोकळा होईल. मस्त असा एक 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 दाणा भाताचा शीत आहे ना, खूप सुटसुटीत असं झालेला आहे. आणि खूप आता आपली छान अशी बिर्याणी टेस्टी होणार आहे, अगदी हॉटेलसारखी होते. हैदराबादी हॉटेलची बिर्याणी आहे ना, तुम्ही खाऊन बघा आणि ह्या मसाल्याची बिर्याणी खाऊन बघा, खूप अप्रतिम लागते आणि पटकन होणारी आहे, त्याच्यामुळे काय प्रश्नच नाही. नक्कीच करून बघा. तर आता भात आपला झालेला आहे, इथे एका बाजूला चिकनसुद्धा शिजून झालेलं आहे. आता आपण लेअर करायचं आहे. तर जर तुम्हाला आहे ना थोडीशी ग्रेव्ही हवी असेल ना, तर थोडंसं पाणी टाकू शकता. तर मी इथे थोडंसंच पाणी टाकलेलं आहे, कारण आहे ना एकदम पण सुक्कं आपल्याला नको आहे आणि जास्त पण ग्रेव्ही नको आहे. त्याच्यासाठी आहे ना अंदाजे तुम्हाला हवं तसं टाका. आता मी छान स्टीलचा टोप घेतला आहे, त्याच्या ते चिकनचा एक लेअर लावायचा आहे, त्याच्यावर भाताचा पुन्हा एकदा लेअर लावायचा आहे, असं 2 लेअर करणार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना आणि आपला कुरकुरीत तळून घेतलेला कांदा त्याच्यावर टाकायचा आहे. छान असा फूड कलर घेतलेला आहे, तुम्हाला कोणता कलर आवडतो तो टाका, पिवळा कलर किंवा माझ्याकडे आता ऑरेंज कलरचा फूड कलर आहे तो घेतलेला आहे. आणि तो टाकून खूप सुंदर अशी आपली बिर्याणी दिसणारसुद्धा आहे, तितकीच टेस्टीसुद्धा होणार आहे. सगळं चिकन त्याच्यावर टाकलेलं आहे, 2 थर असे झालेले आहेत. आणि जो कढईमध्ये मसाला लागलेला आहे ना, त्याच्यामध्ये भात टाकून सगळा पुसून घेतला आणि ती कढईचा मसाला आणि भात तो टाकलेला आहे त्याच्यावर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला पुन्हा भाताचा थर लावायचा आहे, त्याच्यावर आपल्याला फूड कलर टाकून घ्यायचा आहे. आणि स्टीलच्या टोपात वाफवते, त्याच्यामुळे खरं म्हणजे जाड पातेलं असं बुडाचं घ्यायचं, म्हणजे करपणार नाही बिर्याणी. पण आता इथे मी मोठा टोप म्हणून स्टीलच्या टोपामध्येच भात वाफवणार आहे. तर मी त्यासाठी आहे ना गॅसवर पहिल्यांदा तवा ठेवणार आहे आणि तवा ठेवल्यावर तो टोप ठेवणार आहे आणि त्याच्यावर तो छान असा बारीक गॅसवर वाफवणार आहे. ही बिर्याणीमध्ये ना आपण कोळसा पेटवून त्याच्यामध्ये तुपाची धार सोडायची आणि दम बिर्याणी म्हणतात ना, तसं दम द्यायचा, खूप छान लागतं. तर आता आपली गॅसवर मस्त असं मंद गॅस केलेला आहे आणि भात असा 5-10 मिनटं शिजवून वाफवून द्यायचा आहे. तोपर्यंत आपण गावरानी मस्त झणझणीत रस्सा करायचा आहे. तर त्यासाठी काय काय घेतले मी सांगते. तिथे कांदा, खोबरं, सुकं खोबरं घ्यायचं, त्याच्यामुळे खूप छान चव लागते. आणि आलं लसूण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे मॅरिनेशन केलं आहे, हळद मीठ टाकून, आलं लसूण पेस्ट टाकून छान मॅरिनेशन केलं आहे. आणि आपलं तोपर्यंत वाटण करून घेऊया एक साईडला, तोपर्यंत मुरेन. तर इथे तुम्ही बघू शकता आपले 15 मिनटं झालेले आहे आणि भात छान वाफवून झालेला आहे. झाकण काढताना इतका सुंदर सुगंध पसरला आहे ना, काय सांगू. खूप टेस्टी आपली बिर्याणी झालेली आहे. एका बाजूला छान असा आपला बिर्याणी भात झालेला आहे आणि त्याचबरोबर इथे मस्त असं वाटण करून चिकनचा झणझणीत गावरान पद्धतीचा रस्सा केलेला आहे. पण मी त्याच्या आधी ना सगळ्याचं चिकन बिर्याणी आम्ही करणार होतो, पण थोडासा गावरान रस्सा तर झालाच पाहिजे, कारण गावठी चिकन आहे, त्याच्यामुळे खूप अगदीच अप्रतिम चव असते त्याला. त्याच्यामुळे थोडासा रस्सा मी केलेला आहे. आणि त्याच्याबरोबर कालवणाबरोबर आपल्याला ज्वारीची भाकरी तर झालीच पाहिजे किंवा तांदळाची भाकरी छान लागते. तर आता इथे भाकरीसुद्धा मी करून घेतली आणि आता आपण ताट तयार करून घेऊया. तर आता आपलं जेवण सगळं झालेलं आहे. तर तुम्हाला दाखवते मी काय काय जेवण बनवलंय. इथे बनवली कोशिंबीर. बिर्याणी भात रेडी आहे, हैदराबादी बिर्याणी. तर खूप सुंदर सुगंध पसरलाय.
तर आपलं इथे ताट तयार करून झालेलं आहे. तर इथे बघू शकता कोशिंबीर केली, बीट, कांदा, टोमॅटो, काकडी, दही, छान असं आपली कोशिंबीर झालेली आहे. त्याचबरोबर इथे कालवण म्हणजे पातळ झणझणीत असं रस्सा आहे, ज्वारीची भाकरी आहे आणि बिर्याणी भात आहे. तर असा आपला संडे स्पेशल नॉनव्हेजचा छान असा बेत तयार झालेला आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लवकरात लवकर शॉर्टकटमध्ये करायचा असेल तर हा फॉर्म्युला वापरून बघा. तर आय होप ही तुम्हाला नॉनव्हेज थाळी छान आवडलीच असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर चला व्हिडिओचा मी इथेच एंड करते. तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.